कम ऑन. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपल्या इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आज आपल्या इंग्रजीच्या तासिकेसाठी आपापली इंग्रजी टेक्स्टबुक्स जे आहेत ती ओपन करायची आहेत. तर आपल्या इंग्रजीच्या टेक्स्टबुक्स पेज नंबर 95 आहे. तर तुमच्या इंग्रजीच्या पुस्तकाचं 95 पेज तुम्ही ओपन करायचं आहे. आज आपल्याला 95 पेजवरचं लँग्वेज स्टडी, मी इथं सर्कल केलं आहे बघा, लँग्वेज स्टडी हे आपल्याला शिकायचं आहे. तर मग चला आपण आज शिकूया. आज आपल्याला लँग्वेज स्टडीमध्ये काय सांगितलेलं आहे. पहिला प्रश्न आहे, नीट बघा, माझ्याकडे बघू नका. मी स्क्रीनवरती कोणत्या ठिकाणी अंडरलाईन करतो आहे, कोणता पार्ट वाचतो आहे ते तुम्ही नीट लक्ष द्या. सो पे युअर अटेन्शन what I am going to teach you, what I am going to tell you, what I am going to explain the concerned topic. Okay. तर पहिला क्वेश्चन आहे, the sentences can be classified into 3 types. म्हणजे वाक्यांचे 3 प्रकारात वर्गीकरण केलं जाऊ शकतं. वाक्यांचे वर्गीकरण 3 प्रकारात केलं जाऊ शकतं. बरोबर. तर पहिला प्रकार जो आहे वर्गीकरणाचा तो म्हणजे सिम्पल सेंटेन्सेस. सिम्पल सेंटेन्सेस म्हणजे काय, साधं वाक्य. दुसरा प्रकार आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस, मिश्र वाक्य. आणि तिसरा आहे कंपाऊंड सेंटेन्सेस, संयुक्त वाक्य. आलं लक्षात. तर आपण बघूया. तर सिम्पल सेंटेन्स म्हणजे काय, सिम्पल सेंटेन्स म्हणजे काय, साधं वाक्य म्हणजे काय. आता साधं वाक्याची व्याख्या काय दिलेली आहे बघा. अ सिम्पल सेंटेन्स इज वन दॅट हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट. इट हॅज ओनली वन फिनिट वर्ब. सिम्पल सेंटेन्स म्हणजे साधं वाक्य म्हणजे असं वाक्य की ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता असतो आणि एकच प्रेडिकेट असतं आणि त्या वाक्यामध्ये फक्त एकच क्रियापद असतं. फिनिट वर्ब त्याला असं म्हणतात. फिनिट, FINITE, फिनिट वर्ब असं म्हणतात. बरोबर. मग उदाहरण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला सी ॲन एक्झाम्पल, शी वेंट होम. नीट लक्ष द्या बरं का. सिम्पल सेंटेन्सचं उदाहरण बघा. शी वेंट होम. आता या वाक्यामध्ये आपल्याला काय म्हटलं होतं की सिम्पल सेंटेन्समध्ये एकच कर्ता असतो, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, एकच प्रेडिकेट असतं आणि त्याला एकच वर्ब असतं. मग आता बघा या वाक्यामध्ये, आणि तुम्हाला आधीच म्हटलं होतं की कर्ता म्हणजे सब्जेक्ट हा नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येत असतो, राईट. मग शी हा काय झाला, वाक्याचा सब्जेक्ट म्हणजे कर्ता. बरोबर. आणि वेंट काय झालं, वेंट हे झालं गोचं V2. गोचं V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, भूतकाळी रूप. सॉरी, झालं गोचं वेंट, हे झालं क्रियापद तुमचं. आणि होम हे काय झालं, क्रियापदाचा पुढचा तो भाग आहे तो म्हणजे प्रेडिकेट. बरोबर. म्हणजे या वाक्यामध्ये सब्जेक्ट एकच आहे, क्रियापद एकच आहे आणि प्रेडिकेटसुद्धा एकच आहे. त्याच्यामुळे हे कोणतं वाक्य झालं, सिम्पल वाक्य. मग तुम्ही दुसरे उदाहरण पण घेऊ शकता. आता जसं इथे वाक्य दिलेलं आहे शी वेंट होम, तर तुम्ही असंही म्हणू शकतात आय गो टू स्कूल. आय गो टू स्कूल. बरोबर ना. किंवा आय वेंट टेम्पल. आय वेंट टेम्पल, वेंट टू टेम्पल. झालं. असे वाक्य तुम्ही बनवू शकतात सिम्पल सेंटेन्स म्हणून. सिम्पल सेंटेन्स दुसरं वाक्य दिलं त्याने, इन द मॉर्निंग नियर माय स्कूल आय सॉ अ स्नेक. सकाळी माझ्या शाळेजवळ मी एक साप पाहिला. आता बघा, इन द मॉर्निंग आणि नियर माय स्कूल, माझ्या शाळेजवळ सकाळी, आय सॉ स्नेक्स. बघा अंडरलाईन केली आहे मी, आय सॉ अ स्नेक. आता आय सॉ अ स्नेक वाक्यामध्ये आय हे सब्जेक्ट, सॉ हे क्रियापद आणि स्नेक, अ स्नेक हे काय झालं, प्रेडिकेट. आलं लक्षात. अशा प्रकारचे सिम्पल वाक्य असतात. पुढे वाक्याचा प्रकार जो आहे तो म्हणजे
तो म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय? मिश्र वाक्य. मराठीत त्याला मिश्र वाक्य असं म्हणतात. मिश्र वाक्य. मग मिश्र वाक्याची व्याख्या काय? कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा त्याची व्याख्या काय? अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ वन मेन क्लॉज अँड वन ऑर मोर डिपेंडंट ऑर सबऑर्डिनेट क्लॉजेस. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे ज्या वाक्यामध्ये मुख्य उपवाक्य म्हणजे मुख्य क्लॉज, मेन क्लॉज. तुम्हाला मी शिकवलं आहे क्लॉजेसचे प्रकार मी शिकवले आहेत गेल्या आठवड्यात. मेन क्लॉज, डिपेंडंट क्लॉज और सबऑर्डिनेट क्लॉज तुम्हाला शिकवलं आहे मी. ज्या वाक्यामध्ये मुख्य वाक्य किंवा एक मुख्य वाक्य किंवा एक उपवाक्य म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज असतं, त्या वाक्याला मिश्र वाक्य म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतात. मग आता इथे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल, शी वेंट होम, ती घरी गेली. आफ्टर स्कूल वॉज ओव्हर, जेव्हा तिची शाळा सुटली, शाळा संपली त्यावेळेस ती घरी गेली. आता या वाक्यामध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला ओळखायची. शी वेंट होम आफ्टर अ स्कूल वॉज ओव्हर. आता शी वेंट होम, बरं का, शी वेंट होम ही मेन क्लॉज, ती घरी गेली कारण पूर्ण अर्थ निघतोय. आफ्टर स्कूल वॉज ओव्हर, जेव्हा शाळा सुटली. आता ती केव्हा गेली? जेव्हा तिची शाळा सुटली. आलं लक्षात? तर अशा प्रकारचे क्लॉजेस आहेत. दुसरं वाक्य आहे, द बॉईज फाउंड द बुक विच हॅड बीन लॉस्ट. मुलांना पुस्तक आढळलं जे हरवलं होतं ते. आता याच्यामध्ये मेन क्लॉज कोणती? द बॉईज फाउंड द बुक विच हॅड बीन लॉस्ट, जे हरवलेलं होतं. आलं लक्षात? तर याला अशा प्रकारच्या वाक्यांना कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतात. मराठीमध्ये मिश्र वाक्य म्हणतात. आता आपण बघूया तिसरं वाक्य प्रकारचं वाक्य कोणतं? कंपाऊंड सेंटेन्सेस. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य. आता संयुक्त वाक्याची म्हणजे कंपाऊंड सेंटेन्सची व्याख्या काय केली आहे? अ कंपाऊंड सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ टू ऑर मोर इंडिपेंडंट ऑर कोऑर्डिनेट क्लॉजेस. म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स म्हणजेच मराठीत संयुक्त वाक्य म्हणजे असं वाक्य की ज्या वाक्यामध्ये दोन सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. टू ऑर मोर इंडिपेंडंट म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. दे आर जॉईन बाय कोऑर्डिनेटर्स. असे जे सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात दोन किंवा त्यापेक्षा जास्त, आणि त्या क्लॉजेस कोऑर्डिनेटर्सने जोडलेले असतात. आता तुम्हाला मी गेल्या आठवड्याला कोऑर्डिनेटर्ससुद्धा शिकवले होते. कोणकोणते ते कोऑर्डिनेटर्स? अँड, बट, सो, ऑर, नॉर. आलं लक्षात? हे एवढे कोऑर्डिनेटर्स आहेत. तर यांच्याने ते दोन वाक्य जोडलेले असतात, उपवाक्य जोडलेले असतात. उदाहरणार्थ, ही फिनिश हिज वर्क, त्याने त्याचं काम संपवलं. अँड ही लेफ्ट हिज ऑफिस, आणि त्याने त्याचं ऑफिस सोडलं. आता बघा, ही फिनिश हिज वर्क, त्याने त्याचं काम पूर्ण केलं, हे एक वाक्य झालं. ही लेफ्ट हिज ऑफिस, त्याने त्याचं ऑफिस सोडलं, कार्यालय सोडलं. आता ही दोन्ही वाक्य कशाने जोडलेली आहेत? सर्कल केलं आहे बघा मी. अँड. आता हे अँड काय झालं? हे झालं कोऑर्डिनेटर. काय झालं? कोऑर्डिनेटर झालं. आलं लक्षात? तर अशा प्रकारचे क्लॉजेस ज्या वाक्यामध्ये कोऑर्डिनेटर्सने जोडलेले असतात त्या वाक्यांना कंपाऊंड सेंटेन्सेस असं म्हणतात, संयुक्त वाक्य. दुसरं वाक्य त्याने असं दिलं आहे, ही इज पुअर, तो गरीब आहे. बट ही इज ऑनेस्ट, परंतु तो प्रामाणिक आहे. आता बघा, ही इज पुअर, तो गरीब आहे. ही इज ऑनेस्ट, तो प्रामाणिक आहे. आता हे दोन वाक्य जे आहेत एका विशिष्ट शब्दाने जोडून ते वाक्य तयार केलेलं आहे. ही इज पुअर, तो गरीब आहे परंतु प्रामाणिक आहे. बट हे हा जो शब्द आहे याला कोऑर्डिनेटर असं म्हणतात. मग बट, नीट लक्ष द्या, अँड, बट, सो, ऑर, नॉर या अशा प्रकारची कोऑर्डिनेटर्स असतात. त्या कोऑर्डिनेटर्सने हे वाक्य जॉईन केलेले असतात. त्या वाक्यांना कंपाऊंड सेंटेन्सेस असं म्हणतात. चला तर मग पुढे जाऊया. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी? नीट लक्ष द्या. से वेदर द फॉलोइंग आर सिम्पल, कॉम्प्लेक्स और कंपाऊंड सेंटेन्सेस. सांगा बरं, खालील वाक्य सिम्पल सेंटेन्सेस आहेत, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आहेत का कंपाऊंड सेंटेन्सेस आहेत? ते आपल्याला ओळखायचं आहे, सांगायचं आहे. पहिलं वाक्य, दे फेल्ट सेफ, म्हणजे त्यांना सुरक्षित वाटले. मला वाटतं म्हणजे मी सांगतो. हे कोणत्या प्रकारचं वाक्य झालं? हे झालं सिम्पल सेंटेन्सेस. आता हे साधं वाक्य झालं. आता पुढे जे वाक्य आहेत ते वाक्य तुम्हाला वाचायची आहेत, बरं का, वाचायची आहेत आणि तुम्हाला ओळखायचं आहे वेदर दॅट पर्टिक्युलर सेंटेन्स इज ऑफ सिम्पल सेंटेन्स और ऑफ कॉम्प्लेक्स सेंटेन्स और ऑफ कंपाऊंड सेंटेन्स. चुकलं तरी चालेल, परंतु यू शूड ट्राय युअर सेल्फ.
यू शूड ट्राय ऑन युअर ओन. तुम्ही स्वतः प्रयत्न करा. दो यू आर नॉट एबल टू अंडरस्टँड और रिकग्नाइज those sentences, whether they are in simple form, complex form or compound forms, doesn't matter. Don't worry. If you have any difficulty regarding knowing these sentences, you may contact me and you may also ask me, but you should say whether the following sentences are from simple, complex or compound sentences. Understood? एवढी वाक्य दिलेली आहेत, तर तुम्ही ही वाक्य स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. खाली काय म्हटलं आहे, फाइंड फ्रॉम द टेक्स्ट 2 एक्झाम्पल्स ईच ऑफ सिम्पल, कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्सेस. आता आपल्या द अनसिंकेबल शिप हा जो लेसन आपण शिकलो आहे, या लेसनमध्ये सिम्पल सेंटेन्सेस तुम्ही 2-2 निवडा, शोधा, वहीत लिहा. कॉम्प्लेक्स सेंटेन्सची 2 उदाहरणं किंवा त्यापेक्षा जास्त सापडतील आणि कंपाऊंड सेंटेन्सची 2 किंवा त्यापेक्षा जास्त उदाहरणं तुम्हाला सापडतील. ते तुम्ही फाइंड आउट करा आणि तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा ग्रामरचा भाग असल्यामुळे तुम्ही नीट समजून घ्या. समजलं नाही तर पुन्हा पुन्हा आता मी हा लेसन तुम्हाला यूट्यूब लिंक मी पाठवतो आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि ट्राय टू लर्न this topic by heart. Understood? So we stop here today. We will see the next topic tomorrow.